हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज माझ्या आत्याच्या सुनेचं ढोहाळे जेवण आहे, तर तिकडे मी चालली आहे. आता उरकायचे, खूप लेट झालं आहे. फुल व्लॉग नक्कीच पहा, कारण की मी ढोहाळे जेवणाचं फुल शूट करणार आहे की काय काय कसं कसं असतं आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीचं ढोहाळे जेवण. तर नक्की पहा. आता मी उरकले. बघा, कीर्तीचे भाऊजी आले मला न्यायला आणि आता आम्ही निघालो इकडून मुशीमधून. कीर्ती हॅलो कर तुझे फॅन्स. मी आले चिंचवड गावामध्ये घेते. नारळ कसे आहेत? 70 रुपये. कोणते? आता मी पोहोचलोय हॉलला. थकले. चला तुला तुझं झाली आजच्या बाईंनी माझी पिशवी सांभाळली होती, त्याच्यासाठी धन्यवाद. मंडळ तुमचा आभारी आहे. चालू. A few moments later. बघा, स्टार्टर भेटलाय मला. अक्का अक्का कोणा ना, ते बघा आमच्या अक्का. आणि इकडं आता कार्यक्रम चालू आहे. मी तर पर कोपऱ्यात आले. लाडका गणपती बाप्पा, ज्याला आपण विघ्नहर्ता असं म्हणतो, या कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा आपण गणेश वंदनेने करणार आहोत. दोघांनाही समोर बसण्याची विनंती करणार आहे. दोघांनाही समोर बसण्याची व्यवस्था करायची आहे. बाप्पा विराजमान होणार आहेत आणि सगळ्यांच्याच घरात मंगलमय असे दिन येणार आहेत. चला, सुरुवात तर झालेली आहे. आपण आज ढोहाळे जेवणाचा कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर आदिशक्तीचा कार्यक्रम आहे, स्त्री शक्तीचा कार्यक्रम आहे आणि त्या निमित्ताने श्रावण महिना सुद्धा आहे आणि त्या निमित्ताने आपण दुर्गा देवीला सुद्धा वंदन करणार आहोत. आजचा हा कार्यक्रम छान पद्धतीने, सुंदर पद्धतीने पार पडावा आणि आपल्या सगळ्यांच्या पाठीवर सदैव दुर्गा देवीचा आशीर्वाद असावा. शोधायला कितीही मैत्रिणी आल्या, कितीही कोणी आलं तरी नवरीशिवाय ते कोणालाही सापडत नाही. आणि नवरीच्या हातावरची मेहंदीला जितका रंग येतो तितका दुसऱ्या कुणाच्याही मेहंदीला रंग येत नाही. जोडीदाराचं प्रेम त्यामध्ये असतं असं म्हणतो. आणि मग मेहंदीचा हात आले आता आराध्या बसायला. आणि मग जमवून घेता घेता थोडे दिवस तर लागतातच. आणि मग त्याच थोड्या दिवसात माहेरची आठवण अगदी खूप मनापासून येत असते आणि मनातल्या एका कोपऱ्यात ती आठवण सतत आपल्या मनात असतेच. पण जास्त कधी येते तर पहिला सण आल्यानंतर येते. कारण पहिला सण म्हटलं की माहेरी जायला मिळतं, आईकडून गोडगोड करायला मिळतं आणि त्यातल्या त्यात पहिला सण नागपंचमी असेल तर मग दुग्ध शर्करा योग असते.
कारण त्या निमित्ताने आपल्याला मैत्रिणींबरोबर खेळ खेळायला मिळतात आणि अन्नपूर्णेची पूजा करून सासर आणि माहेर दोन्हीसाठी प्रार्थना करता येते. लग्नानंतरचा मयुरीचा सुद्धा पहिला सण नागपंचमीचा आपण साजरा करणार आहोत आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे हा आपल्या सगळ्यांचा आवडता सण आहे. नुकताच आपण या श्रावणात नागपंचमीचा सण साजरा केलेला आहे. चला सगळ्यांनी यायचं, झिम्मापुरती फक्त आपल्याला खेळायची आमच्या मैत्रिणींबरोबर मयुरीच्या नागपंचमीच्या निमित्ताने. चला चला पटकन यायचंय. जणू शतजन्माच्या रेशीम गाठी अशोकरावांचं नाव घेते तुमच्या सगळ्यांच्या आग्रहासाठी. चला काय चला पटकन यायचंय. व्हिडिओ घेते मी तुमचा. तुम्ही या ना. आई चित्रताई का नाही आली? तू का नाही आली डान्स करायला? सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी घेतला का आपल्याला? चला आल्या आल्या. नवरा मोठी आला आला रुखदात परात परातीत भात भातावर तूप तुपासारखं रूप तुपासारखा जोडा रुखत गेला पाटलाच्या आली पाटील म्हणतो नावने पोरी नाव काय फुकटचं हळदी कुंका शेजारी मुक्याची गोळी नाव कोण घेतली तर चक्रधर रावांची राणी. मस्त मस्त खूपच छान. बघा आज माहित झालं की नाही कार्यक्रमाच्या निमित्ताने, त्यासाठीच हा कार्यक्रम असतो. चला पटकन यायचंय. मला येतच नाही, मला आठवतच नाही काय बनायचंय. लाजतात सगळे जाऊन दे. चला मयुरीच्या डोहा जेवणाच्या निमित्ताने तुम्ही सगळ्यांनी खूप सुंदर साजरा केलात मंगळागौरीचे खेळ. चला तर आता सतीश रावांचं नाव घेते. चला तर आता झाली आहे डोहा जेवणाच्या गाण्यांची वेळ. चला मयुरीला आमंत्रित करण्याची वेळ आलेली आहे आणि आता माहेरी सण साजरा करायला गेलेली मयुरी पुन्हा एकदा सासरी जाण्याची वेळ येते. पुन्हा एकदा सासरी जाताना आता सगळं माहितीचं असतं, ओळखीचं असतं, पण तरी सुद्धा एक वेगळी भीती मनात असते आणि ती भीती असते ती गोड भीती असते. कारण सण साजरा करून जाताना घरात जे जे कोणी सण साजरा करायला आलेले असतात, मैत्रिणी असतात, मावशी असते, आत्या असते, मामी असते, सगळ्यांनी तिला एक कान गोष्ट सांगितलेली असते आणि ती म्हणजे आता जाताना दोघं जात आहात, पुन्हा येताना तिघांनी यायचंय. आणि हेच शब्द तिच्या कानामध्ये रंजी घालत असतात
आणि म्हणून ही गोड भीती असते. पहिल्यांदा सासरी उंबरठ्याला घेऊन जाताना वेगळी भीती असते आणि आत्ताची वेगळी असते. हीच भीती जेव्हा तिचा चेहरा गोरागोरा करतो, कावळा बावळा करतो, तेव्हा सगळ्यांनाच कळतं की तिचा चेहरा कशामुळे कावळा बावळा झालेला आहे, कशामुळे गोरागोरा झालेला आहे, त्यात आपण बघणार आहोत. लागल्यानंतर 3 महिने झाल्यानंतर चोरटी भरली की सगळेजण डोहाळे पुरवायला येतात. 3 महिने का आपण कोणाला सांगत नाही तर दृष्ट लागू नये एवढीच सगळ्यांची इच्छा असते. आणि मग सगळेजण डोहाळे पुरवायला येतात. डोहाळे पुरवायला येतात म्हणजे काय तर तिला हवं नको ते बघायला येतात, तिला आनंदात ठेवायला. आणि मग सगळ्यांना माहिती की आध्यात्मिक, पौराणिक, ऐतिहासिक, धार्मिक अशा गोष्टी सांगून तिचं मनोधैर्य वाढवलं जातं आणि तिला आवडीच असं सगळेजण खायला करून घालतात. आणि मग छोटे बच्चे कंपनी तर मनोरंजन करायला असतातच आणि जोडीदार तर प्रत्येक पावलावर, प्रत्येक वळणावर साथ देत असतो. आणि मग कसे 9 महिने झाले पण आलेले आहेत, त्या कशाचे डोहाळे पुरवणार आहेत आपण बघणारच आहोत. आणि मग मयुरीला सुद्धा विचारणार आहोत तिला कशाचे डोहाळे लागलेले आहेत. आहेत, पारंपरिक डोहाळे पुरवलेले आहेत. आणि आता मयुरीला विचारूया आपण तिला कशाचे डोहाळे लागले. आधी हसून घेतलंय, कशाचेच नाही असं कसं, कशाचेच नाही याचा अर्थ सगळे डोहाळे पुरवले गेलेले आहेत. म्हणजे काही राहिलंच नाही पुरवायचं आणि ते आपल्याला दिसतच आहे. कारण जेव्हा तिचा आपण चेहरा बघतो त्यावर सुख, समाधान आणि आनंद जेव्हा दिसतो तेव्हा आपल्या सगळ्यांना समजतं की पुरेपूर डोहाळे पुरवलेले आहेत. खूप छान आहे. चला, आणि आता डोहाळे तर पुरवलेले आहेत आणि आता कुणीतरी तर येणार आहे छोट्याशा पावलांचा, छोट्याशा हाताचा, मिचमिच्या डोळ्याचा, गोबऱ्या गालांचा राजकुमार तरी येणार आहे किंवा परी तरी येणार आहे. कुणीतरी येणार म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे येतो. म्हणजेच कुणीतरी येणार हे पुन्हा होणे नाही आणि लक्ष्मीकांत बेर्डे सुद्धा पुन्हा होणे नाही. आणि मग कुठेही डोहाळ्याचा कार्यक्रम असू देत, अनादी अनंत काळापर्यंत हे गाणं वाजणारच आहे. पेढा येणार आहे किंवा बर्फी येणार आहे, काही असू देत.
सुटका व्हावी असेच आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आहेत. आत्याचा चेहरा बघा, आत्याला बोर झालेला आहे. तिच्या सासूबाई बघा एकदम निवांत, तिकडे काय हो निवांत आहे, निवांत है ना आराध्या. कीर्तीची सासू, कीर्तीची सासू निवांत आहे ना, ती म्हणते निवांत, निवांत आहे म्हणते. तुम्ही दोन्ही बाजूला घ्या, दोन्ही बाजूला सगळ्या तिकडेच गेल्या. आता सगळ्या इकडे घ्या, तिकडे घ्या. चला रेडी. येते का रेडी.
आता पाणी पितो. नेमकी माझ्या ऑफिसची मीटिंग चालू झाल्यामुळं 1 तासाचा तरी कार्यक्रम मिस झालाय माझ्याकडून. घे. आले का सगळे आले का? इकडनं साईडने ये ना. आले का सगळे? चिकू आला आमचं चिकुडी. चिकू आली. मम्मी आली बघा. चला आपलं प्रमोशन समोर दिसेल असेल बघा. बाळा तुम्हाला सापडत नव्हता ना ऍड्रेस? थोडं मागे मागे सरका. ते बघ आई आली. ते बघ. मध्ये बस जा. जा तू बस. बस ते पोरापाशी. तुझी सुदे ना असं दिसला पाहिजे तू. चिकू हे बघा आमची चिकी आली. चिकूले आला माझे बबलो नटुलो. चिकू आला ना तू. बाई कर. हॅलो कर. तशी सर्जराला मिळाली मयुरी, चंद्राला मिळाली चांदणी. तशी सर्जराला मिळाली मयुरी. कुलदेवता ही प्रसन्न झाली ग. कुलदेवता ही प्रसन्न ग. घरात मयुरी हसायची, सर्जराला बघून हौच हसायची. घरात मयुरी हसायची, सर्जराला बघून हसायची. लाडी गोडीनं संसार चाललाय ग. लाडी गोडीनं संसार चाललाय ग. सर्जरावांची नवरी झाली ग. सर्जरावांची नवरी झाली ग. अशी मयुरी बावरी झाली ग. अशी मयुरी बावरी झाली ग. सर्जरावांची नवरी झाली ग. सर्जरावांची
हॅलो हॅलो कीर्ती ये हॅलो ये ना. कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आमचा आताचा? मस्त छान जोरात जोरात कसा वाटला? छान वाटलं छान एकदम छान. आमच्यासाठी जोरदार टाळ्या मग एकदा. थँक्यू आणि तुम्ही सगळे पण खूप छान पाहिला. चिंचवडवरून आम्ही आलोय. आम्ही धवळे जेवण, बारसं, लग्नाचं संगीत, हळद, मेहंदी, वाढदिवस सगळे कार्यक्रम सांस्कृतिक पद्धतीने करतो. ज्याला कुठला कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल, आमचे लेडीज आहेत त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर घ्या. कार्ड्स हवे असतील तर कार्ड्स पण अवेलेबल आहेत आणि आम्हाला नक्की बोलवा. सुंदर असं आयुष्य आपण जगतो आहोत. विठुरायाचा आशीर्वाद देणारा आहे. विठुरायाचा आशीर्वाद मिळालेला आहे. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या, शुभेच्छा द्यायच्या आहेत. दोघांनी एकमेकांना प्रेरणा. आपल्याला माहित नाही पेढा येणार का बर्फी येणार. देवाघरचं देणं आहे. चला पारंपरिक पद्धतीने आणि वेस्टर्न पद्धतीने दोन्ही पद्धतीने आपल्या सगळ्यांचे आभार. या सुंदर क्षणाचे साक्षीदार आम्हाला होता आलं. ओटी भरण्याची सुरुवात झालेली आहे. लगेचच ओटी भरून घ्यायची आणि ओटी भरून झाल्यानंतर स्नेहभोजनाची व्यवस्था केलेली आहे. स्नेहभोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी आग्रहाची विनंती आहे. हा सोहळा सुंदर पार पडण्यामध्ये आपल्याला सगळ्यांनाच होते की पुन्हा एक झाली. कीर्ती तुला गिफ्ट भेटलं का बघू. कीर्ती तू यांना नेलं नाही बरोबर. तुझ्या ही नंबर लागेल म्हणून थांबत बसली. ही वाट बघती माझा नंबर कधी म्हणलं तिकडे बघा. देश उचल जेवायला. कार्यक्रम झालाय आता आणि आम्ही आता जेवण करतो. तर अशा पद्धतीने आम्ही जेवायला बसलोय आता. आणि जेवण करून घेतलं आता मी. किती तर 7 अप आहे. 7 अपच्या बॉटल आहे. पाहिजे तुला.
छान जेवण वगैरे झालंय आमचं. प्रिव्ह्यू काय रे? हे बघा, हे आमचे बाळाचे पप्पा. बघ हे बघा, हे जाऊन आमचे येतात बाळाचे पुढे जाऊन येतात. छान फोटो सेशन झाले आमचं आता. तर आता आम्ही निघालो इथून. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.